मागचा व्हिडिओ आमचा खूप चालला. माझ्या मित्राबरोबर एक व्हिडिओ बनवला होता. जवळपास 3 मिलियन व्ह्यूज मिळाले, 2000 कमेंट्स आल्या, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब सगळीकडे चालला. त्यामध्ये बेसिकचा सल्ला दिला होता, त्याच्यामुळे तो लोकांना आवडला असं वाटतंय. त्याच्यामधल्या जेवढ्या कमेंट होत्या ना, त्याच्यामध्ये खूप बेसिक प्रश्न होते. तर मी असं ठरवलं की थोडे व्हिडिओ बनवूयात. काही बेसिक प्रश्नांची उत्तरं माझ्या मराठी उद्योजकांना किंवा उद्योजक होऊ इच्छिणाऱ्यांना मिळाली, तर यापेक्षा आनंदाची गोष्ट काहीच नाही. तर तुम्हाला एक बेसिक गोष्ट माहिती असेल की व्यवसाय चालू करायचा म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा थोडंसं लाज सोडली पाहिजे. आता हे लाज सोडणं पॉझिटिव्ह अर्थाने घ्या, की छोट्या छोट्या गोष्टीत लाजू नका की हे केल्यावर काय होईल, कोणी काय म्हणेल वगैरे, हे सोडून द्या. तर पहिला मुद्दा हा आहे की थोडंसं कॉन्फिडंट व्हा, लोक काय म्हणतील याचा विचार करू नका. दुसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, पैसे कुठून आणायचे. 2000 कमेंटमधल्या कमीत कमी 500 कमेंट हाच होत्या की पैसे. तर व्यवसाय करायचा म्हटलं पैसे लागणार. पैसे कुठून आणायचे ह्याचा विचार थोडा नंतर करायचा. सुरुवातीला असा विचार करा की माझं प्रॉडक्ट, माझी सर्व्हिस किंवा माझी आयडिया चालेल का. तर त्याला म्हणतात की आपलं प्रॉडक्ट मार्केट फिट आहे का, हे बघण्यासाठी काय करा, एक पायलट तयार करा. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपल्याला चहाचं दुकान टाकायचं आहे. तर चहाचं दुकानामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय आहे की तुमच्या चहाला चव आहे का. एक काम करा, एक चहा बनवा, एक थर्मासमध्ये भरा आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊन विकायचा प्रयत्न करा. जर तुमचा चहा लोकांना आवडला तर तुमचा चहा चालणार आहे. थोडे दिवस थर्मासनीच विका, त्याला कशाला पैसे लागतात. थर्मास आणि चहा बनवणे या गोष्टीसाठी खूप बेसिक रक्कम लागते. तर हे काय आहे तुमचं पायलट प्रोजेक्ट. दुसरा मुद्दा काय आहे, समजा तुम्ही बटाटे वडे चांगले बनवता, छोटे वडे बनवा, फ्रीमध्ये वाटा. किती लोकांना वाटायचे, 100 लोकांना वाटायचे. अशा ठिकाणी वाटा की जिथे तुम्हाला वाटते त्या टाईपचं तुमचं गिराईक असू शकतं. हा झाला दुसरी गोष्ट. आता आपण असं म्हणूयात की ज्यावेळी एखादं मॅन्युफॅक्चरिंग प्रॉडक्ट आहे आपल्याकडे, समजा आम्हाला घड्याळ बनवायचे, तर घड्याळ डायरेक्ट बनवायची फॅक्टरी नका ना टाकू. सुरुवातीला काय करा, तुम्हाला जसं घड्याळ बनवायचे तशा प्रकारचं कोण बनवत असेल तर ते घ्या आणि विकून बघा. तुम्हाला विकता येते का हे बघा. प्रॉडक्ट खूप मिळतील, सोर्सिंग खूप सोपं आहे कम्पॅरेटिव्हली भारतातून, भारताबाहेरून. तुम्हाला विकता येते का हे बघा. म्हणजे अशा प्रकारच्या गोष्टीमध्ये सोल्युशन काय आहे की प्रॉडक्ट घेतलं आणि तुम्ही विकून दाखवा. मग कुठे विकताय, सोशल मीडियावर रील बनवून विका, यूट्यूबवर विका, किंवा तुम्ही सेल्समन बनवून विका, तुमच्या मित्रांना विकून बघा. जर हे तुम्हाला जमलं विकणं तर बाकीच्या गोष्टी सोप्या आहेत. आता हा जर पायलट सक्सेसफुल झाला तर तुम्ही पुढे काय करू शकता, पुढे मग तुम्ही विचार करू शकता की मला आता पैसे पाहिजेत. मग किती पैसे पाहिजेत, कसे आणायचे ते आपण बघता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये 2च गोष्टी सांगायच्या होत्या, त्या तुम्हाला सांगितल्या. पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही सांगणार आहे की बिझनेस कसा निवडायचा. जर अजून काही प्रश्न असतील मी सांगितलेल्या 2 गोष्टीबद्दल तर कमेंट्समध्ये प्रश्न विचारा. DM मध्ये तुम्ही आम्हाला मेसेज करा. काही महत्त्वाच्या गोष्टी असतील तर आम्ही तुम्हाला उत्तर देऊ. कमेंटमध्ये ट्राय करा. थँक्यू.